कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रजिस्टर रायगड, ठाणे व पालघर यांच्या वतीने 3 दिवसाचा भव्य कीर्तन महोत्सव खालापूर तालुक्यातील कुसावडे वडवळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाकैवल्य तेजोनिधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर 750व्या जन्मोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर 375व्या वैकुंठगमन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष तुळशीराम काशीराम सावंत, कार्याध्यक्ष श्रीरंग भातोसे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शेलार व हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने 3 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। समाजातील थोर महात्मे कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी संप्रदायांच्या आध्यात्मिक ज्ञानात भर पडावी, कोयना मराठा समाज एक संघ एकरूप राहावा, समाजातील तरुण तरुणी कीर्तनकार यांना मार्गदर्शन व्हावे असा उद्देश या कीर्तन महोत्सवात होता, असे समाजाचे अध्यक्ष तुळशीराम सावंत यांनी सांगितले। दररोज सकाळी काकडा आरती, पूजा, अभिषेक, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, जागर असा 3 दिवस कार्यक्रम पार पडला। लक्षात ठेवा, माऊली महावचन ज्ञानेश्वर भगवान उच्च आसनावरती बसलेले आहेत। त्यांनी आपला उजवा हात वरती करून आपल्याकडे ते आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांच्या उजव्या हातातून शस्त्रासी किरण आपल्या अंगावरती पडत असून तोच त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असून अर्ध मिनिट डोळे करून आपल्या मेणबत्तीकडे लक्ष ठेवायचं, ज्ञानोबरांचा आशीर्वाद घ्यायचा आणि जी ओवी आहे ती 5 वेळा मी पुढे म्हणणं आपण मागे म्हणायचं। मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, तयोगिया पाही दिवाळी निरंतर, तयोगिया पाही दिवाळी निरंतर, मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, तयोगिया पाही दिवाळी निरंतर, तयोगिया पाही दिवाळी निरंतर, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, तयोगिया पाही दिवाळी निरंतर, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, तयोगिया पाही दिवाळी निरंतर, मी कुमार कुमार
बहुतेक मोबाईल हँग झालेले असतील त्याच्यामुळे पासवर्ड मध्ये बोललेलं बरं आहे की नाही. तेवढंच लक्ष ठेवा. या ओवीकडे तुम्ही लक्ष द्या. अविवेक म्हणजे काय? ती काजळी निघाल्याशिवाय तुम्ही ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीये. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बरोबर आहे. कोणाकोणाला वाटतं आपण अज्ञानी आहे? हात वर करा बरं. मी सांगतो एकही करणार नाही, कोणीच करणार नाही. आपल्याला वाटतच नाही आपण अज्ञानी आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्यासारखे कोणीच नाही, पण कंसात मूर्ख म्हणायचं. मी स्वतःला समजतो बरं का. तुम्ही काय समजाय ते समजा, असं नका म्हणू. मी स्वतःला समजतो. मला पूर्णपणे वाटतं की मी अज्ञानी आहे. आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे हे जर आपण पाहत गेलो तर आपली प्रगती होते बरं का. दॅट इज कॉल्ड अ सेल्फ असेसमेंट. Self assessment is necessary in the improvement of life, and you will enjoy the life and you will make the progress in the life. पण आपण कमीपणा पाहतच नाही. 4 अभंग आले की आपण उड्या मारायला लागतो, बा माझ्यासारखा महाराजच कोणी नाही बस. पण मी हा विचार करतो, मला 4 अभंग आले, पण तुकाराम महाराजांचे 4000 अभंग आहे, किती आले नाहीत बरं? हा, हे बघा ना तुम्ही. आणि हे ज्या वेळेला बघाल तर तुम्ही जगामध्ये टॉपमोस्ट व्हाल. माझे 30,000 इंजिनियर, 100 डॉक्टर जगामध्ये रेकॉर्ड तोडले. अनेक याच्यामध्ये अनेक देशांमध्ये रेकॉर्ड तोडले. असे विद्यार्थी घडवले का ते जगाला हादरवून टाकेल. बरोबर, तुम्ही सुद्धा असं करा. आणि मला पुन्हा एकदा पहिल्यांदा धन्यवाद द्यायला पाहिजे कोयना पुनर्वसन मराठा समाज आणि हे केलेलं कार्य, ज्यांनी ज्यांनी याच्यात सहकार्य केलं प्रत्येकाचं मी नाव घेत नाही. अध्यक्ष, सेक्रेटरी, बाकी सर्व मंडळी, आपण सर्व बंधू भगिनी आहात आपले. यांनी केलेला हा अतिशय उज्ज्वल असा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम घडणं फार माझ्या मनात होतं की जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. आणि अनेकांना आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हे सोहळा केलेला आहे. आता हा सोहळा इथून सुरुवात झालेला आहे. त्याचं पुढचंही सांगतो. हा सोहळा उत्तरोत्तर वाढला पाहिजे. आणि नुसता महाराष्ट्रातच हा सोहळा नाही तर भारताच्या सगळ्या राज्यामध्ये हा सोहळा झाला पाहिजे. बरोबर आहे. अजूनपर्यंत आम्ही 16 राज्यामध्ये कीर्तनं केली. आता पुढचं प्रयोजन आहे देशांमध्ये. 190 देश आहेत. बघू कुठे कुठे काय होत आहे.
पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.